नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे. कारण गावाकडे आलेल्या देविकाचा मोठा भूतकाळ आता सत्य आणि मीरा समोर येणार. देविकाला राजवीर नावाचा एक मुलगा असल्याचंही सत्य आपल्याला लवकरच कळणार आहे. तर इकडे आता निरूपाने स्वतःला एका खोलीत बंद केलेलं असतं. त्यामुळे आता सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. निरूपा काही दरवाजा उघडायला तयारच नसते. सगळ्यांचं समजून झालेलं असतं. पण मात्र आता सत्या लगेच धूमकेतूला म्हणू लागतो, धूमकेतू तू ताट वाढायला, मी लगेच तिला घेऊन येतो. सत्या आता लगेच निरूपाच्या रूमजवळ येतो आणि दरवाजा ठोठावतो. हे बघ आई, असं करू नको, चल बरं दरवाजा उघड बरं. त्यावर निरूपा म्हणू लागते, सत्या तू जा बरं इकडनं, मला ना कुणाशीच बोलायचं नाही, मला ना एकटीला थांबायचे, तू जा इकडनं. त्यावर सत्या म्हणू लागतो, आई जोवर हा सत्य आहे तुझ्यासोबत तोवर तू एकटी कधीच पडू शकत नाही. प्लीज आई, असा स्वतःला त्रास करून घेऊ नको गं. सकाळपासून काही खाल्लं नाही, काहीच नाही, आणि तुझ्यामुळे सगळेजण टेन्शनमध्ये. अगं बापही खूप टेन्शनमध्ये गं. त्याने अन्नाचा कणही घेतला नाही, आजीही दुपारी जेवली नाही, कोण बी जेवणाला हात लावायला तयार नाही. निरूपा हे बघ, तुला या लोकांनी फसवलंय गं. पण खरंच मला जर माहीत असतं ना तुला या सगळ्या सत्याचा एवढा त्रास होईल तर हे सत्य मी कधीच समोर आणलं नसतं गं. तुला त्रास व्हावा असं माझ्या मनातही नव्हतं, पण काय करणार होतो मी. हे लोक तुला फसवत होते गं निरूपा, आणि मला ते बघवत नव्हतं, म्हणून मी हे सगळं सत्य सगळ्यांसमोर आणलं. पण निरूपा मला माफ कर गं. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, सत्या तुझी काहीच चूक नाही, तू जा इकडनं, मला नाही जेवायचे. त्यावर सत्य म्हणू लागतो, निरूपा असं करू नको, तुला माझं ऐकावंच लागेल. प्लीज आई, ऐक ना गं निरूपा, आई प्लीज दरवाजा उघड. हे बघ सगळेजण तुझी वाट बघतायत बरं, 2 घास खाऊन घे, सगळ्यांना बरं वाटेल आणि तुलाही बरं वाटेल. प्लीज एकदा दरवाजा उघड आई, हा सत्या नक्की तुझी समजूत काढेल. आता मात्र सगळेजण सत्यजितकडे बघत असतात. त्याच वेळेस आतमधनं आता निरूपाने दरवाजा उघडलेला असतो. सगळ्यांना खूपच आनंद होतो. सत्या लगेच आता आतमध्ये येतो आणि लागतो, आई आई तू काळजी करू नको गं, सगळं काही ठीक होईल. आणि या लोकांचं टेन्शन कशाला घेते, स्वतःला कशाला त्रास करून घेते. हे बघ, मला जर खरंच माहिती असतं ना तुला या सगळ्याने एवढं दुःख होणार आहे तर मी हे गुपित कधीच समोर आणलं नसतं गं. पण काय करणार, हे लोक तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद हे जे सगळं करत होते ना ते फसवत होते गं तुला, म्हणून मी हे सगळं समोर आणलं. प्लीज आई मला माफ कर, असं स्वतःला त्रास करून घेऊ नको. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, नाही सत्या तुझी काहीही चूक नाही, मी ज्यांना जीव लावलं त्यांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय, यात तुझी चूक नाही. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, आई मग प्लीज 2 घास खाऊन घे ना, चल ना, चल बरं. असे म्हणत सत्या निरूपाचा हात पकडतो आणि तिला आता इकडे जेवणासाठी बाहेर हॉलमध्ये घेऊन येतो. आता लगेच मीरा बाबांना आवाज देते, बाबा चला पटकन, हे बघा सासूबाई आल्यात जेवायला. सगळेजण आता घाईघाईत जेवणासाठी येतात. त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो, आई आता पोटभर जेवायचा, सकाळपासनं काही खाल्लं नाही. तेवढ्यात आता हा पुसक्या पंकज आलेला असतो. पंकज पटकन आता निरूपा समोरच्या खुर्चीवरती बसतो. ए मम्मा चल पटकन, मलाही भूक लागली. आता या बिंडोक पंकजला बघताच निरूपाला मात्र खूपच राग येतो. तिच्या तळपायाची आग अगदी मस्तकाला गेलेली असते. तेव्हा लगेच ओरडतच निरूपा म्हणू लागते, ए तुला कोणी बोलावलं, सांगितलं होतं ना मी, मला तुझं थोबाड बघायचं नाही आहे, चल निघ निघ इकडनं. त्यावर पंकज म्हणू लागतो, मम्मा अगं असं काय करते, यात माझी कुठे चूक आहे गं, मला थोडं माहिती होतं देविका आपल्याला फसवते. अगं उलट मला तर वाटलं. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, काय वाटलं तुला, काय वाटलं, अरे अकलीचा भाग आहे का तुला बिंडोक. अरे एवढं वर्ष झालं ना तुमच्या लग्नाला, एकदाही तुला तिच्यावर संशय आला नाही, तिचं वागणं बोलणं तुला कळलं नाही का. तुला पंकज हे सगळं सत्य आधीच माहिती होतं, तूही तिच्याबरोबर आमच्यापासून लपवलेलं दिसतंय. त्यावर लगेच पंकज म्हणू लागतो, नाही मम्मा असं नाही आहे गं, मला खरंच माहिती नव्हतं, मीच खूप मोठा शॉक लागल्यासारखं हँग झालो आहे गं. त्यावर निरूपा म्हणू लागते, गप्प बैसा, तुझ्या थोबाडातनं एक सबूत बी बाहेर काढू नको आणि तोंड काळं कर कुठेतरी, मला तुझा चेहराही बघायची इच्छा नाही आहे, चल निघ इकडनं.
तेव्हा पंकज लागतो, मम्मा असं नको ना करू गं, मलाही भूक लागली, मलाही जेवायचे. निरूपाला मात्र खूप राग येतो. आता हातात जो तांब्या असतो ना, तो निरूपा पटकन उचलते आणि पंकजच्या दिशेने फेकते. आता थोडक्यात हे पंकजचं टाळकं वाचलेलं असतं. त्याच वेळेस सगळेजण आता धक्क्याने निरूपाकडे बघू लागतात. आता तर निरूपाने रागाच्या भरात पंकजचं डोकंच फोडलं असतं. त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो, आई आई तू शांत हो बरं. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, सत्या मग या माणसाला सांग मला त्याचा चेहरा बघायचा नाहीये. हा जर इकडे थांबणार असेल तर माझ्या घशाखाली एक घासही जाणार नाही. याला इकडनं जायला सांग, तरच मी जेवणार आहे सत्या. त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, ठीक आहे आई, तू अशी चिडचिड करू नको बरं, राग करून काही होणार नाही, शांत हो बरं. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, हे बघ पंकज. तेव्हा पंकज लागतो, सत्या अरे माझी काय चूक आहे, मम्मा अशी काय वागते माझ्याशी, मलाही जेवायचंय आणि मी काय केलंय, आता देविकाने फसवलंय ना. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, बबड्या हे बघ, तुला जे काय बोलायचं ते आपण नंतर ऐकून घेऊया आणि नंतर काय करायचं ते ठरवूया, प्लीज तू आत्ता रूममध्ये जा. तेव्हा लगेच पंकज लागतो, अरे पण त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, ऐक माझं, तू आत्ता आतमध्ये जा, आईला खूप राग आलाय, तिला शांत होऊ दे आणि मग ती तुझ्याशी बोलेल, तू जा आतमध्ये. पंकज लगेच आता तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो, आई अगं एवढी चिडचिड करू नको बरं, सांगितलं ना, अशाने तू आजारी पडशील, तुला काही त्रास व्हायचा. चल बरं पटकन जेवण करून घे, नाहीतर 1 मिनिट मीच तुला भरवतो. असे म्हणत सत्य आता आपल्या आईला प्रेमाने घास भरवतो. निरूपाने आता सत्याच्या हातनं जेवायला सुरुवात केलेली असते. सगळेजण मात्र खूपच खुश असतात. त्याच वेळेस आजी आणि सुधाकर भाऊंना मात्र खूपच आनंद होतो, कारण सत्यजित आणि निरूपाचं नातं खरंच अगदी मायलेकरासारखं झालेलं असतं. त्यानंतर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते. आता मात्र देविका आपल्या गावाकडच्या घरी पोचलेली असते. आता घरात येताच देविका जोरजोरात रडू लागते, आई आई कुठे आहेस तू. त्याच वेळेस आता हॉलमध्ये समोरच आता राजवीर खेळत असतो. देविका पटकन आपल्या मुलाला राजवीरला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते, तू कसा आहे राजवीर. तेवढ्यात लगेच आता तिची आई आतमधनं येते, अगं देविका, अगं देवी तू तू कधी आलीस आणि काय झालंय, तू रडतेस का, असे आता तिला विचारू लागते. तेव्हा देविका पटकन आता आपल्याला मिठी मारते आणि रडतच म्हणू लागते, संपलं, सगळं संपलं गाई, माझं नशीब माझी साथ का देत नाही आहे. दरवेळेस मी माझं चांगलं बघायला जाते आणि मी माझ्याच पायात अडकून पडते. यावेळेसही नशिबाने मला धोका दिलाय, सगळं संपलं, माझं घर माझी माणसं सगळे माझ्यापासून दुरावले गेले गं. त्याच वेळेस आता तिची आई म्हणू लागते, देविका शांत हो बरं, रडू नको, काय झालंय आपण बघूया ना, नेमकं काय झालंय सांग बरं सविस्तरपणे, काय झालंय. तेव्हा देविका म्हणू लागते, आई सांगण्यासारखं काहीच उरलं नाही आहे गं, माझं घर माझं कुटुंब माझी माणसं माझं सगळं हिरावून घेतलं गं, मी काय करू आई, या सगळ्यात ना माझीच चूक होती, मी माझ्याच पायात अडकून पडले गं, पण मी आता काय करू आई, सांग ना मी काय करू. तेव्हा तिची आई म्हणू लागते, देविका अगं काळजी करू नको, अगं कदाचित देवाने तुझी आणि राजवीरची भेट घडावी म्हणूनच हे सगळं केलं असेल. अगं बघ या राजवीरचं आयुष्य तुझ्यावरती सगळं, आणि बघ आता तुला याची साथ द्यायची, याला सांभाळायचे, मी थकले ग आता देविका, तुला याची जबाबदारी घ्यावीच लागेल. आता देविका पटकन आपल्या मुलाकडे राजवीरकडे बघते आणि त्याला घट्ट मिठी मारतच रडतच, राजवीर माझं बाळ असे म्हणत आता रडू लागते. तर त्यानंतर इथे आता संध्याकाळची वेळ झाली असते. आता सगळी कामं आटपल्यानंतर मीरा आपल्या रूममध्ये येते. आता रूममध्ये येताच बघते तर सत्या मात्र आता विचार करत एकटक आता बसलेला असतो. त्याच वेळेस आता मीरा सत्यजित जवळ येते आणि म्हणू लागते, अहो काय झालं, तुम्हाला जे करायचं होतं ते तर करून झालं की, देविकाचं भांडं फोडायचं होतं, देविकाचं भांडं फुटलं आणि पंकजला शिक्षा करायची होती तीही करून झाली. ही सासूबाई त्याच्याशी आता बोलतही नाही आणि सासूबाईचं आणि तुमचं नातं अगदी छान झालं की, आता काय झालं टेन्शन घ्यायला, कसला विचार करतायत. आता लगेच सत्या धूमकेतूचा हात पकडतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू अगं आयुष्यात सत्यागिरी करून सत्याने खूप काय काय प्रश्नांची उत्तरं मिळवली गं, पण जेव्हा सत्या ही सत्यागिरी वापरायचं ना त्यानंतर त्याला लय आनंद व्हायचा, पण आज पहिल्यांदी आयुष्यात मी कुठेतरी चुकलोय गं धूमकेतू, असं मला वाटायला लागलं. सत्यागिरी करून मोठी चूक केली असं का वाटतंय मग धूमकेतू, सांग ना. अगं मला वाटलं होतं की देविकाचं सत्य समोर आणावं आणि सगळ्यांसमोर या फसव्या देविकाचा चेहरा दाखवावा,
मला हेच करायचं होतं, पण त्यामुळे माझ्या आईचं मन एवढं तुटून जाईल, तिला एवढा त्रास होईल याचा विचार मी केलाच नाही गं. जर मला हे आधी माहिती असतं ना तर मी असं केलंच नसतं. त्या लोकांनी तिला फसवलं, तिचा विश्वासघात केला, तिच्या मनावरती असा खंजीर खुपसलाय, मन तुटून गेलंय गं तिचं. कशी सावरणार आहे ती स्वतःला या सगळ्यातनं? आणि हे सगळं झालंय फक्त माझ्यामुळे धूमकेतू, फक्त माझ्यामुळे. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही हो, तुम्ही अशी काही चूक केलेली नाही आहे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही धूमकेतू, माझ्या आईला झालेला त्रास मी नाही बघू शकत. तिला आज एवढा त्रास होतोय, या सगळ्यामुळे ती दुखावली गेली आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय. त्यामुळे कुठेतरी मी चुकल्यासारखं असं वाटत नाही आहे का धूमकेतू? त्यावर मीरा म्हणू लागते, हे बघा, सगळं काही ठीक होईल, तुम्ही नका टेन्शन घेऊ. सांगितलं ना, सगळं काही ठीक होणार आहे. त्याच वेळेस आता मीरा पटकन सत्याला म्हणू लागते, चला बरं, आता खूप विचार करून झाला, आता उद्या करायचा काय असेल ते, आता झोपून घ्या बरं. सत्या कॉटवरती झोपतो. मीरा आता पटकन त्याच्या अंगावरती चादर टाकते आणि लांबनच सत्याकडे एकटक बघत असते आणि मनाशीच म्हणू लागते, आज तुमच्यामुळे तुमच्या आईला एवढा त्रास होतोय, हे बघून तुमचं मन एवढं तुटून गेलंय, एवढं खचलंय. जेव्हा तुमच्या आईचं आणि तुमचं हे जे नातं आहे ते तुमच्या समोर येईल तेव्हा काय वाटेल तुम्हाला? तुम्ही तर तुटून जाल, पुन्हा कधीही उभी राहू शकत नाही. नाही नाही नाही, हे सत्य असं एकदम तुमच्यासमोर यायला नको, नाहीतर तुम्ही कोलमडून पडाल. नाही नाही नाही, मलाच काहीतरी करावं लागेल, असे आता मीरा मनाशीच म्हणू लागते. तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली असते. सगळेजण आता सकाळी सकाळी नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. निरूपाने स्वतःच्या हाताने समद्यांसाठी पोहे बनवलेले असतात. निरूपा आता समद्यांना पोटभर नाश्ता वाढत असते. तेवढ्यात पंकज येतो. आता लगेच पंकज पटकन खुर्चीवर बसतो आणि आपल्या मम्माकडे प्लेट करतो. मम्मा, अगं हे घे, मला पण दे नाश्ता, चल पटकन भूक लागली. पण निरूपा मुद्दामून आता पंकजकडे लक्ष देत नाही. आता लगेच ती धूमकेतूला म्हणू लागते, ए मीरा, अगं काय चालू तुझं? तुझ्या नवऱ्याकडे तुझं लक्ष नाही आहे. अगं बघ किती बारीक झालाय तो. अगं खाण्यापिण्याकडे जरा लक्ष देत जा. अगं किती काम करावं लागतं त्याला, थकतो की नाही? आणि इकडे सत्या प्लेट, मी तुला अजून नाश्ता देते. आता निरूपाने इथे सत्याला अगदी प्रेमाने पोटभर नाश्ता भरवलेला असतो. त्याच वेळेस पंकज लागतो, मम्मा मलाही नाश्ता हवा आहे, मम्मा प्लीज दे ना. तेव्हा लगेच सगळेजण आता निरूपाकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता लगेच निरूपा लागते, सत्या, तुझ्या माणसाला अजून तयार व्हायला टाईम आहे का? किती उशीर झाला आहे, हा तयार होऊन का नाही आला? कामावर जायचं नाही आहे का? सत्या, हे बघ, तुझा पै ना पै एक ना एक रुपया याच्याकडनं वसूल करून घे, तसं सोडू नको याला. त्यावर लगेच आता सत्य मला लागतो, ए पंकज, किती वेळ झाला, तू अजून पोशाख घालून तयार नाही आहे? अरे आपल्याला निघायचं आहे, कामावरती जायचं आहे, जा पटकन पोशाख घालू नये. त्यावर पंकज लागतो, पण मम्मा मला नाश्ता. तेव्हा निरूपा लागते, सत्या, आधी काम करून घ्यायचं, जायला याला सांग. आता लगेच पंकज तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता मीरा आता निरूपाकडे बघते आणि मला लागते, सासूबाई, मला असं वाटतंय आपल्याला तिला शोधायला पाहिजे. त्यावर लगेच निरूपा मला लागते, तिला? कोणाला तिला? म्हणजे काय म्हणायचं आहे? त्यावर मीरा मला लागते, सासूबाई, मला असं वाटतंय आपण देविकाला शोधायला पाहिजे. ती कुठे गेली, काय झालं, याचा तपास लावायला नको. त्यावर लगेच आता निरूपा मात्र भडकते आणि लागते, हे मीरा, तू याच्या सगंध्यात पडायची गरज नाही आहे. हे बघ, ती देविका आपल्या समद्यांना फसवून गेली, जाऊ दे तिला जिकडे जायचं तिकडे, पण अजिबात पुन्हा तिला या घरात आणायचं नाही आहे. तिला जी शिक्षा मिळायची होती ती मिळाली, तिचं ती बघून घेईल, तू यात नाक खुपसायची गरज नाही. तेवढ्यात लगेच आता पोशाख घालून पंकज आलेला असतो. तेव्हा पंकज आता पुन्हा खुर्चीवरती बसणार. मम्मा मला नाश्ता हवा आहे. त्याच वेळेस निरूपा लागते, सत्या, किती वेळ नाश्ता खाणार आहे तू? जा ना, टाईम झाला ना, जा पटकन कामाला लागा. तेव्हा लगेच आता सत्या मला लागते, पंकज, चल पटकन, आपली वेळ झाली, चल लवकर. त्यावर पंकज लागतो, अरे पण मला नाश्ता. तेव्हा सत्या मला लागतो, नाश्ता दुपारी कर भावा, चल चल, असे म्हणत सत्या लगेच आता ओढतच पंकजला तिकडनं घेऊन जातो. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, निरूपा, अगं तू एवढं तिरसरपणे वागते त्या पंकजची, हे बरोबर नाही आहे गं निरूपा. हे बघ निरूपा, एवढा तिरस्कार नाही करू कुणाचा, असं का करतेस? त्याला नाश्ताही करू दिला नाही. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, अगदी बरोबर सुद्धा निरूपा, तू चुकतेस, अगं एवढी शिक्षा का देते त्याला? निरूपा मात्र एक नाही दोन नाही, रागाच्या भरात लगेच रूममध्ये निघून जाते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, हे बघा आई, रिया, तुम्ही टेन्शन घेऊ नका,
मी निरूपाची समजूत काढतो, आलोच मी, असे म्हणत आता लगेच सुधाकर भाऊ निरूपाच्या पाठोपाठ रूममध्ये जातात. त्याच वेळेस आता लगेच आजी तिकडनं निघून जातात. तेव्हा रिया आता मीरावहिनीजवळ येते. मीरावहिनी, यार हे सगळं काय होऊन बसलंय? बघ ना, मॉम खूप चिडल्यात ना, त्यांचा राग कधी निघून जाईल? आणि देविका ही कुठे गेली असेल? त्यावर मीरा म्हणू लागते, रिया बघ ना, हे समजा काय होऊन बसलं ग? जे व्हायचं नको होतं तेच झालं. आणि त्यात यांचं आणि सासूबाईंचं नातं किती घट्ट होतंय तुला दिसतंय ना रिया? अगं हे अगदी सासूबाईंच्या जवळ चाललेत आणि आपल्याला ते होऊ द्यायचं नाही. कारण जेव्हा यांच्या जन्माचं सत्य यांच्या समोर येईल तेव्हा यांना या सगळ्याचा खूप त्रास होणार आहे. त्यामुळे आपल्याला काय बी करून लवकरात लवकर त्या सत्याचा शोध घ्यावाच लागेल. त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते, पण मीरावहिनी, आपण कसा शोध घ्यायचा? ती चावी नेमकं कशाची हे आपल्याला कसं कळणार? तेव्हा मीरा म्हणू लागते, कळणार. आपण लवकरात लवकर त्या चावीपर्यंत पोचायचं. म्हणजे नेमकं ती चावी कशाची, त्यात काय रहस्य आहे हे लवकरात लवकर जाणून घ्यायचं, असं आता मीरा आणि रियाने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता गावाकडेही सकाळ झालेली असते. त्यामुळे आता देविका आणि राजवीरची मात्र मस्ती चालू असते. देविकाने आता इथे आपल्या आईची साडी घातलेली असते आणि ती राजवीरबरोबर खेळत असते. राजवीरही खूपच आनंदात असतो, कारण आज त्याची मावशी आलेली असते ना, त्यामुळे त्याला काय करू काय नाही असं झालेलं असतं. तेव्हा लगेच आता देविका आपल्या आईला म्हणू लागते, आई अगं किती मस्तीखोर झाला या राजवीर, अगं बघ ना, ऐकतच नाहीये, सारखा माझ्याशी मस्ती करतोय. त्यावर लगेच आता तिची आई म्हणू लागते, हो ग, आता एवढ्या दिवसातनं तू आली म्हटल्यानंतर आनंद येणारच की. इतक्या दिवस असा शांत राहत होता, कुणाशी बोलत नव्हता, खेळत नव्हतं, पण तू आल्यापासनं त्याचा चेहरा असा खुलून गेलाय ग देविका. खरंच शेवटी आपलं माणूस ते आपलंच असतं ग. त्याच वेळेस आता लगेच दोघांची मस्ती बघून देविकाची आई दोघांकडे एकटक बघतच मनाशीच म्हणू लागते, कदाचित देवाने या पोरासाठीच तुला इकडे पाठवलं असेल देविका. आता या पोराला तुलाच सांभाळायचे, तुझीच जबाबदारी ही. बरं झालं, जे काही झालं ते चांगलं झालं, असा विचार आता इथे तिची आई करत असते. त्याच वेळेस आता लगेच राजवीर म्हणू लागतो, मावशी अगं तू आजीची साडी का घातली? त्यावर देविका म्हणू लागते, कारण राजवीर, मी कपडे नाही आणले ना, म्हणून मला आईची साडी घालावी लागली. तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो, मावशी तू किती दिवस थांबणार आहे? मला तू खूप आवडते. त्यावर लगेच देविका म्हणू लागते, मी खूप मोठे भरपूर दिवस थांबणार आहे. आता मी तुझ्याबरोबर रोज अशी मस्ती करणार आहे. त्यावर राजवीर मात्र आता पटकन सोफ्यावरती चढतो आणि जोरजोरात उडी मारू लागतो, माझी मावशी इथेच राहणार, माझी मावशी इथेच राहणार, असे म्हणत त्याला खूप आनंद झालेला असतो. आता मात्र त्या दोघांना असं खुश बघून देविकाची आई खूपच आनंदून गेलेली असते. तर त्यानंतर इकडे आता मीरा आणि रिया दुकानात आलेले असतात. आता मीराने एका चावी बनवणाऱ्या माणसाला दुकानात बोलवले असतं. मीरा आता ती चावी त्या माणसाला दाखवू लागते. तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतात, ही चावी फार जुनी वाटते, म्हणजे आत्ता अशा चाव्या कोणी बनवत नाही, पण ही चावी ना कसल्या तरी जुन्या पुराण्या पेटीची असेल किंवा मग एखाद्या संदूकची असेल. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो ना, आम्हालाही तेच कळत नाही आहे, नेमकं ही चावी कशाची, आम्ही याचा शोध घेतोय. त्यावर ते काका म्हणू लागतात, हे बघा, बहुतेक गावाकडची एखादी जुनी पेटी किंवा संदूक, ही चावी त्याचीच आहे, दुसरी कशाचीच नाही. तेव्हा मीरा आता पटकन त्या काकांच्या हातनं चावी घेते. ठीक आहे, बरं झालं तुम्ही सांगितलं. ते काका तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, मीरावहिनी अगं संदूक जुनी पेटी आता कुठे सापडायची, कसं पोचायचं त्या संदूकपर्यंत? त्यावर मीरा म्हणू लागते, रिया काळजी करू नको, आता आपल्याला जर या रहस्याचा उलगडा करायचा असेल तर आता एकच काम करावं लागेल. आता आपल्याला बाबांना टार्गेट करून आता बरोबर त्यांच्याकडनंच आपण या संदूकपर्यंत पोचू शकतो. तेव्हा रिया म्हणू लागते, पण मीरावहिनी बाबा आपलं काय ऐकतील आणि असं काय करायचं? तेव्हा मीरा म्हणू लागते, काळजी करू नको रिया, आता बघ मी काय करते, बाबा स्वतः आपल्याला या संदूकपर्यंत घेऊन जाणार म्हणजे जाणार, असं आता मीराने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इथे आता दुपारची वेळ झालेली असते. सुधाकर भाऊ आता आपल्या रूममध्ये पुस्तक वाचण्यासाठी बसलेले असतात. तेवढ्यात आता पुस्तक उघडताच त्यात एक चिठ्ठी ठेवलेली असते. सुधाकर भाऊ आता पटकन ती चिठ्ठी उघडतात. तर त्यात लिहिलेलं असतं, मला त्या संदूकची चावी सापडली आणि लवकरच आता मी त्या सत्यापर्यंत पोचलेही. आता ही
चिठ्ठी वाचता सुधाकर भाऊंना धक्काच बसतो. संदूकपर्यंत पोचले म्हणजे ती चावी मीराच्या हाती लागली का? मीरा तिथपर्यंत खरंच पोचली का? सुधाकर भाऊंसमोर मोठे प्रश्न उभे असतात. सुधाकर भाऊ पटकन कपाट उघडतात आणि ती चावी कुठे हे शोधू लागतात. चावी मात्र आता सुधाकर भाऊंच्या हातात लागलेली असते. पण मात्र ती संदूक तर खरंच मीराजवळ तर नाही गेली ना? मीरा तिथपर्यंत पोचली असेल का? असे प्रश्न उभे राहिल्यामुळे सुधाकर भाऊ आता त्या संदूककडे निघालेले असतात. ती संदूक म्हणजे सुधाकर भाऊंचा जो कॉट असतो ना, त्यातच ठेवलेली असते. आता सुधाकर भाऊ पटकन त्या कॉटची फळी काढतात. त्यात एक मोठी जुनी पेटी असते. ती पेटी आता बाहेर काढतात आणि पटकन आता ते पेटीचं कुलूप उघडतात. आता मात्र लगेच त्या पेटीत भरपूर काही सामान असतं, सत्यजितच्या जन्माचं लहानपणीचं. आणि त्यात आता एका कापडाखाली अशी छोटीशी संदूक ठेवलेली असते, अगदी जुनी पुराणी. आणि आता सुधाकर भाऊ ती संदूक अशी आपल्या समोर धरतात आणि त्याकडे एकटक बघू लागतात. बरं झालं, म्हणजे अजून तरी मीरा या संदूकपर्यंत पोचली नाही आहे. त्याच वेळेस आता रूममध्ये मीरा येते. बाबा, काय करताय तुम्ही? तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात, कुठे काय, हे सामान होतं ना जुनं, ते व्यवस्थित लावत होतो. आता लगेच मीरा बाबांच्या हातात जी संदूक असते ना, त्या संदूककडे एकटक बघू लागते. त्या संदूकला एक कुलूप असतं. आता मीराच्या लगेच लक्षात येतं, आपल्याला जी चावी भेटली ना, ती चावी याच संदूकची आहे आणि लवकरात लवकर आपल्याला ही संदूक मिळवायची आणि या सगळ्या जन्माच्या सत्याचं रहस्य आता सगळ्यांसमोर आणायचे, असं आता मीराने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, सगळेजण आता जेवणासाठी बसलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते, सत्यजित, अरे मीराला कुठेतरी घेऊन जा की फिरायला. नाही म्हणजे लग्न झाल्यापासून तुम्ही कुठेही फिरायला गेले नाही. त्या हनीमून वगैरेला जातात ना, पण ते तुमचं झालंच नाही ना. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, हो सत्यदादा, मीरा वहिनी आणि तू कुठेतरी हनीमूनला जा की मस्त एन्जॉय करून या. त्यावर लगेच आता निरुपा म्हणू लागते, हो सत्या, अरे जा की तुझ्या बायकोला जरा फिरून आण. तेव्हा लगेच आता सत्या आणि मीरा म्हणू लागतात, नाही म्हणजे आम्ही जातोय, पण लांब कुठे नाही, आम्ही ना गावाकडे जाणार आहे. म्हणजे खूप दिवसांपासून गावाकडे गेलो नाही, आम्हाला राजवीरलाही भेटायचं ना. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, चालेल, तुम्हाला राजवीरला भेटायचं आहे ना, जा आणि मस्त फिरून या. तर आता मात्र सत्या आणि मीरा गावाकडे निघालेले असतात. पण ते गावाकडे निघण्याआधीच मीराने मात्र सुधाकर भाऊंची ती संदूक पळवलेली असते. आता मात्र त्या संदूकमध्ये सत्यजितच्या जन्माचं काय रहस्य दडलेलं असेल? तर इकडे गावाकडे आल्यानंतर आता देविकाचा मुलगा राजवीर आणि देविकाचा भूतकाळ कसा समोर येणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.